हरे कृष्ण. प्रसाद सेवा. महाप्रसाद आपण खातो त्याच्या आधी म्हटलेली प्रार्थना. तर ह्याचे दोन भाग आहेत. पहिलं तर आहे महाप्रसादे गोविंदे असं सुरू होतो तो मंत्र, आणि दुसरा आहे शरीर अविद्याजाल. तर आपण पहिला मंत्र आहे तो आज पाहणार आहोत, महाप्रसादे गोविंदे. तर हा मंत्र आहे तो नारद मुनी आहेत, ते युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत. महाभारतामध्ये या मंत्राचा उल्लेख आलेला आहे. महाप्रसादे गोविंदे. तो गोविंद हे भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे, आणि भगवान श्रीकृष्णांचा गोविंदांचा महाप्रसाद. नाम ब्रह्मणी. तर परब्रह्म भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचं नाम भगवान श्रीकृष्णांचं पवित्र हरिनाम. आणि तिसरं म्हटलं आहे वैष्णवे. भगवान श्रीकृष्णांची, भगवान विष्णूंची भक्ती करणारे वैष्णव. पुढे म्हटलं आहे स्वल्प पुण्य वताम राजन. तर राजन म्हणजे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगताना म्हणत आहेत, स्वल्प पुण्यवताम. जे लोक स्वल्प पुण्यवताम आहेत म्हणजे काय, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अगदीच थोडंसं पुण्यकर्म केलेलं आहे, अगदी कमी प्रमाणात पुण्य केलेलं आहे, असे लोक विश्वासो नैव जायते. तर अशा लोकांना ह्या पहिल्या ओळीत सांगितलेल्या 3 गोष्टी आहेत, गोविंदांचा महाप्रसाद, भगवंतांचं परब्रह्म भगवंतांचं नाम, आणि वैष्णव यांच्यावर विश्वासो नैव जायते. यांच्यावर त्यांचा विश्वास निर्माण होऊ शकत नाही. का बरं होऊ शकत नाही? कारण त्यांनी जीवनामध्ये अगदीच थोडीशी पुण्यकर्म केलेली आहेत. तर हा मंत्र वाचूया आपण एकदा. महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवतां राजन विश्वासो नैव जायते. भाषांतर. ज्यांच्याकडे पुण्यकर्म अगदी कमी प्रमाणात आहे असे लोक भगवान गोविंदांचा महाप्रसाद, नाम ब्रह्मणी म्हणजे परब्रह्म भगवान श्रीकृष्णांचे नाम, आणि वैष्णव म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे भक्त, यांवर विश्वास निर्माण करू शकत नाहीत. महाप्रसादम की जय. हरी बोल.